वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे मी माझ्या आईच्या घरी आणि खूप हे होतं आहे मला, कारण की मला सिनेमॅटिकमध्ये व्हिडिओ शूट करायचा होता. बट मग एवढा उजेड येतो आहे ना फेसवरती की मग मी काही करेन ते तुम्हाला दिसणारच नाही. आणि प्लीज इग्नोर, माझे डोळे जाम सुजलेले आहेत. मम्मीच्या घरी काही कामं नाही म्हणून मी आरामात उठलेली आहे आणि आरामात झोपलेली आहे. अँगल विंगल बॅकग्राऊंड वगैरे तुम्ही इग्नोर करा. सो हा व्हिडिओ असणार आहे. आय डोंट नो हा व्हिडिओ चांगला बनेल नाही बनेल. जर बनला तर मी नक्की पोस्ट करेन, नाही तर परत मला शूट करावं लागेल लाईटिंग्स अँड ऑलमुळे. सो हा व्हिडिओ असणार आहे की हाऊ टू यूज टिंट ऑर लिप ग्लॉसेस ऑन आर पिगमेंटेड लिप्स. सो वेन आय से पिगमेंटेड, तेव्हा असं नाही की एकदम फुल वरचा ओठ काळा आहे आणि खाली एकदम असा पिंकी पिंकी, असं नाही आहे. कधी कधी असं असतं ना की आपल्या लिप्सवरती आपण शिअर लिप बाम और लिप ग्लॉस आपण यूज करतो, तर तेव्हा आपले लिप्स दोन्ही असे एवढे इव्हन टोन नसतात, मग ते एवढं छान नाही दिसत. तर मग ते कसं यूज करायचं, ते मी कसे यूज करते ते मी तुम्हाला दाखवते. बिकॉज आता तुम्ही बघा, माझा वरचा ओठ थोडासा असा ग्रेश पिंक आहे आणि खाली पिंक आहे, विच इज वियर्ड. तर मी जेव्हा लिप ग्लॉस वगैरे लावते तर ते तसंच दिसतं आणि ते उलटं शाईन असतं, त्याच्यामुळे ते अजून उठून दिसतं. तर मग या आपण बघूया. मी तुम्हाला कॉम्बोज दाखवेन की मी कसे मग ते माझे लिप ग्लॉसेस आणि मी कोणते लिप ग्लॉस यूज करते आणि कोणते छान आहेत, जेवढे पण मी यूज केलेत ते पण मी रेकमेंड करेन. सो कीप वॉचिंग अँड लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. आता करंटली मी फेसला काही नाही लावलेलं आहे, ब्लश नाही लावलं आहे, फक्त आयब्रो फिल केलेत. औषध हे काय, आयब्रो फिल केलेत, लिप्सला पण काही नाही लावलेलं आहे. तर मी कोणतं मॉइश्चरायझर लावलं आहे ते दाखवते, विच इज व्हेरी गुड फॉर ऑइली स्किन. सो हे क्युअर स्किनचं आहे. हे मला PR मध्ये आलेलं, बट मला हे आवडायला लागलं आहे. सीबम कंट्रोल हायड्रा जेल. ह्याच्याने ना फेस एकदम असं ड्राय होऊन जातं, लाईक ऑइली जरा पण होत नाही. तर मग मी हे पावसाळ्यात वगैरे यूज करते आता रिसेंटली क्युअर स्किनचं. तर हे लावलं आहे. ह्याच्यावरती हे टिंट गालावरती हेच लावून मी ऑफिसला गेली होती आणि मग तसं डाग धब्बे असे आले होते. तर फर्स्ट आपण स्टार्ट करूया लिप बाम. तर लिप बाममध्ये माझ्याकडे आहे व्हिक्टोरिया सिक्रेट, ज्याची तुम्हाला काही गरज नाही आहे, कारण की काही वेगळं युनिक करत नाही. तसं स्टिकी आहे, ग्लिटर पार्ट आहे, बट अजून पण असे आहेत खूप लिप ग्लॉसेस जे ग्लिटरचे आहेत, विच इज व्हेरी अफोर्डेबल कम्पेअर टू दिस. सो मी ह्याच्या आधी यूज करत होती कोणतं तरी इनसाइट और मार्स, ह्या 2 ब्रँडमधून. मी लिंक आय मेक शुअर की मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेल. तर ते ना शिअर लिप ग्लॉस होतं, विच वॉज अराउंड 170 to 250, म्हणजे ॲमेझॉनवरतून मी घेतलेलं. सो मला थोडं डिस्काउंटेड रेटमध्येच मिळालेलं. तर ते लिप ग्लॉस पण सेम असंच काम करत होतं आणि उलटं त्याच्यामध्ये असं होतं की कोणत्याही लिपस्टिकसोबत मी पेअर करू शकत होती. तर हे आता मी तुम्हाला दाखवते की जस्ट असं नॉर्मल लावलं ना, तर जेवढे माझे लिप्स चा कलर आहे तो अजून उठून दिसतो. आणि ते एवढं आपल्या इंडियन स्किन टोनवरती छान नाही वाटत. म्हणजे तेवढं असं जसं आपल्याला, आपण टू बी ऑनेस्ट, तुम्ही अग्री करा की आपण जे लिप ग्लॉस जे ट्रेंड आहे ते जास्त करून ॲक्ट्रेस, ज्यांचे एकदम लिप्स असे ज्युसी वाटतात, म्हणजे जरा पण काही पिगमेंटेड दिसत नाही, सेम कलरचे दोन्ही लिप्स आहेत आणि असं ते बघून आपण लिप ग्लॉस घेतो, बट ते आपण यूज केल्यानंतर ते तसे नाही दिसत. सो जसे फॉरेनमध्ये गर्ल्स आहेत ते लोक असे ज्या लिप ग्लॉसेस यूज करतात, त्यांचे असे ऑलरेडी खूप पिंक लिप्स असतात, सो ते छान वाटतात. आपले लिप्स असे नाही आहेत, तर असं दिसतं ते लाईटमध्ये थोडंसं ते ना पिंक वाटत आहेत, बट ते तसे नाही आहेत. सो तुम्ही ऑब्व्हियसली यूज केलंच असेल लिप ग्लॉस, तुम्हाला कळत असेल मी काय बोलते आहे. तर हे असं आहे. सो मी याला पुसते. ह्याच्यामध्ये थोडंसं पिंक टिंट आहे, तर या लिपस्टिकसाठी मी काय करते, ही माझी नायकाची फेवरेट लिपस्टिक आहे. मी माझ्या लग्नात पण जास्त करून हीच वापरली आहे, रॉयल हनी नायका. आणि हे शेड आहे M22, सॉरी 22M. तर ही शेड ना एकदम प्रॉपर न्यूड शेड आहे. थोडीशी ज्यांची स्किन टोन थोडी माझ्याहून अजून डार्क असेल ना, त्यांच्यासाठी ही थोडीशी वॉशआउट करेल,
बट कारण की माझ्यासाठी स्वतःसाठी ही थोडी वॉशआउट करते, बट मी ह्याला मिक्स अँड मॅच करते म्हणून हे चालतं. बट मी अशी पण लावते, आता मला सवय झाली आहे ती. काही लोकांना नाही आवडत थोडं पण वॉशआउट झालं तर ही जस्ट असं सिंगल स्ट्रोक लावते. पिगमेंटेड आहे, सिंगल स्ट्रोकने ना असं वाटतं की नॅचरल लिप्स आहेत. सी नॉर्मल कलर येतो. मी तुम्हाला असा एकदम नूडच कलर आहे बघा, जास्त असा काय कलर आलेला नाही आहे. तर हे फक्त सिंगल स्ट्रोक लावते आणि मग ह्याला मी असं डॅप करते. मी नाही करत आता, फक्त व्हिडिओसाठी दाखवते, पण मी हाताने करते. सो वरचा कलर गेलेला आहे आणि आता आपले लिप्स प्रॉपर इव्हन टोन झाले आहेत. आणि मग ह्याच्यावरती यूज करायचा हा लिप ग्लॉस. आय डोंट नो मुली लिप ग्लॉस कसं लावून बाहेर फिरतात. मी घरात असली आणि फॅनच्या खाली गेली तरी सगळे केस येऊन चिपकतात. आणि मला एवढी सवय झाली ना मॅट लिपस्टिकची की ह्याच्याने मला तो लुक असं वाटतच नाही. जेव्हा आपण खूप असा फुल फेस मेकअप करतो ना तेव्हा लिप ग्लॉस खूप छान वाटतात. बट आपण जेव्हा नॉर्मल मेकअप करतो आणि माहिती आहे लिपस्टिक लावल्यानंतर फेसवरती ग्लो येतो जेव्हा आपण थोडीशी डार्क लिपस्टिक लावतो, तर तसं ना ग्लॉसने होत नाही. सो मी ग्लॉस फक्त तेव्हाच यूज करते जेव्हा मी असे फुल ब्लॅक कपडे घातलेले असतात किंवा मग फुल फेस कधी मेकअप करत असेल तर ते आहे माझी लिपस्टिक. तर ही लिपस्टिक आहे आणि मग हा असा हे असे ज्युसी वाटतात मग, तर मी त्यासाठी मग ही हनीवाली लिपस्टिक यूज करते नायकाची. सो त्याशिवाय मी हे लिप ग्लॉस मला वेस्ट वाटतं बिकॉज काय नाही, आणि सेम स्टिकी आहे, असं काय काय बोलतात ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्लो नाही आहे या ह्याला. सो एवढे हे मी कितीला 1200 का 1500ला घेतलेलं, मला डिस्काउंटमध्ये मिळालेलं. ॲक्च्युअल प्राईस 2000 आहे, बट मी डिओ बाय केले होते, सो त्याच्यासोबत मला हे डिस्काउंटमध्ये मिळालं. सो या आता नेक्स्ट प्रोडक्टकडे वळूया. जेवढं वाटतं तेवढं इझी नाही आहे हे सतत लिपस्टिक पुसत राहा आणि परत रिअप्लाय करा. बापरे कठीण आहे, पण ठीक आहे. आता नेक्स्ट टिंट. आय थिंक मी माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये या टिंटबद्दल बोलली होती की हे लिप्सवरती खूप भयानक दिसतं. बट जर तुम्हाला, आणि मी तेव्हा पण तुम्हाला दाखवली, आता ती लिपस्टिक या घरी नाही आहे, मी हे लावून ते न्यूड लिपस्टिक लावते इनसाईडची आय एम द बॉसवाली, त्याच्याने ते डेली वेअरवाला लुक येतो. बट या टिंटसोबत मी तुम्हाला ट्रेडिशनल वेअर और पार्टी लुक डार्क लिपस्टिक मी कसं अचीव केलं आहे या टिंटसोबत ते दाखवते. सो हे आहे ग्रेप फ्रूट, ज्यांना माहिती नसेल आणि ज्यांनी बघितली नसेल तर ती व्हिडिओ जाऊन बघा. या चॅनलची फर्स्ट व्हिडिओ आहे ज्याच्यात मी या टिंटबद्दल बोलली, ह्याचे प्रोज अँड कॉन्स. सो पण हे लावूया. आय विल मेक शुअर की मी खूप कमी प्रोडक्ट घेईन बिकॉज इट इज डिझास्टर. अँड असं सगळं असं काढून घेतलं आहे. हां सी वरच्या ओठवरती हे खूप छान लागलं जातं, बट खाली काय होतं हे बघा. असं पान खाल्ल्यासारखं वाटतं खालच्या लिप्सवरती. आणि खालच्या लिप्सवरती ना हे टिंट, सॉरी मी इथे बघते कारण की मिरर नाही आहे आणि मी म्हणून मी स्क्रीनमध्ये बघते. बट हा कलर पण ना आपल्यासाठी एवढा चांगला नाही वाटत आणि डेली वेअर आपण नाही करू शकत. सो हे थोडं सुकलं ना, सुकू देत. थोडंसं अजून मी डार्क करते बिकॉज आपल्याला पार्टी लुक अचीव करायचं आहे. सो हे असं टिंट तर मी कधीच लावून बाहेर जाणार नाही. आणि मी ना हे असं हाताने पण डॅब, फिंगरने पण डॅब वगैरे करून बघितलेलं आहे, काही वेगळं होत नाही. वरच्या ओठांवरती इझिली ते ग्लाईड होतं बिकॉज ते थोडेसे पिगमेंटेड आहेत, खालती असं वियर्डली असे होतात. एवढी घाण मी कधी लिपस्टिक बघितलेली नाही. हा कलर खूप मुलींना हे आवडत असेल हा कलर, बट माझ्यावरती हा नाही सूट करत. हे खूपच जास्त पिंक वाटतं आणि वियर्डली तो सेटल होतो आहे, मला नाही आवडला. पण मी ह्याच्यासोबत जुगाड करते ना म्हणून मला आवडतं. सो थोडं सुकू दे मग आपण करूया ट्राय वेगळा. सुकलेला आहे आणि थोडंसं सुकायला हा टाईम लागला, खूप लवकर सुकून जातो हे. सुकायला टाईम लागला बिकॉज ते लिप ग्लॉसचं थोडंसं ना असा स्टिकीनेस होता लिप्सवरती, म्हणून ते थोडंसं राहिलं आहे.
तर ह्याच्यावरती मी हे फिक्सिंग टिंट, हे पण मी माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये बोलली आहे, मला याची बॉटल जाम आवडते. तर हे मी ह्याच्यावरती लावते आणि मी युजली ह्याचा फक्त एक हे म्हणजे बोलतात ना एकदम कमी प्रोडक्ट लावते, बट या टाईमला थोडं जास्त लावायचं. हे पण असं वॉटरी टिंट आहे, मस्त टेक्स्चर आहे याचं. मी हे असं नीट वाचून कारण मला हे संपवायचं नाही आहे लगेच. सो हे लावल्यानंतर जाम मस्त लुक येतो. लेट इट ड्राय कारण की ह्याचा सिंगल कोट लावला आहे, एवढा फरक नाही होणार आहे, बट ह्याला ड्राय होऊ दे, मग आपण परत थोडंसं ते लावायचं अँड देन मॅजिक बघायचं. खूप छान कलर येतो हा. मी थोडा ट्राय करेल कमी उजेड माझ्यावरती. हो, ओके एक काम करू. हां, तुम्हाला दिसतंय अजून पण माझा ते दिसतोय, म्हणजे माझे लिप्स टोटली कवर नाही झालेले आहेत. तर अजून थोडासा हा लावूया. हे सुकलंय आता, फक्त डॉट आणि हे मी एवढे लेअर लावते ना तरी पण हे लिपस्टिक लावल्यासारखी वाटत नाही, बिकॉज हे दोन्ही टिंट आहे, दोन्ही वॉटर कन्सिस्टन्सी आहे, सो काहीही वाटत नाही. तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला अजून काय बघा. यार हे ना खाली ह्याचा एक इश्यू काय आता मला जाणवतं माहिती आहे, ह्याचं जे ओपनिंग हे आहे ना हे खूप वाईड आहे, तर ते जाताना प्रोडक्ट असं इथे तिथे लागू शकतं. म्हणजे मी हे सांगते, हे आहे ना, हे बघा हे केवढा मोठं आहे, तर हे प्रोडक्ट ना आजूबाजूला भरपूर लागतंय. हां, सो हा असा लुक आहे. मस्त शेड आला आहे हा. मी नीट लावला नसेल आता, बिकॉज मी डायरेक्ट स्क्रीनवरती बघून लावते, बट आय लव्ड इट. आणि हे इन पर्सन खूप असा डार्क असा कलर आहे, सो एकदम प्रिटी लुक येतं. मी जवळून दाखवायचा प्रयत्न करते. आणि असं वाटतं की आपले स्वतःचे लिप्स आहेत, म्हणजे असं वाटत नाही, सो असं वाटतं की हे स्वतःचे लिप्स आहेत आणि जास्त ना असं लिपस्टिक असं बिल्डअप प्रोडक्ट झाल्यासारखं वाटत नाही. तर एकदम असं सटल आणि खूप मस्त वाटतंय, म्हणजे जास्त असं हे नाही आहे, काय काय बोलतात त्याला, हेवी नाही वाटत आहे. सो या, दॅट्स ऑल. व्हिडिओमध्ये 2च प्रोडक्ट्स होते, सो मी तुम्हाला सांगते की माझे फेवरेट अजून 2 ब्राऊन शेड कोणते आहेत, जे मी डेली वेअरसाठी यूज करते, बिकॉज डेली वेअरसाठी आपण रेड नाही यूज करू शकत आणि मी जास्त रेड यूज करत पण नाही. माझे जास्त असे नूड कलर असतात, पिंक और हे टिंट्स अँड ऑल. सो अजून 2 आहेत, ते आहेत नायकाचे बॉन, ही पण मी माझ्या लग्नात खूप यूज केली, आणि स्टुडिओ वेस्टची डार्क एक्सप्रेसो. सो ही स्टुडिओ वेस्ट ना वेस्ट साईडमध्ये जे कॉस्मेटिक्स चा एक सेक्शन आहे, तिथे तुम्हाला ही मिळेल. इट इज जस्ट फॉर 149 आणि ही केवढी टायनी आहे बघा, एवढीशी बॉटल आहे ही. सो ही आहे, छान आहे, फक्त थोडीशी ड्राईंग आहे. तर मी काय करते, ह्याच्या आधी ना ही लावते, और ती इनसाईडची आय एम द बॉसवाली नूड लावते आणि मग ही लावते. सो ही छान बसते. आणि स्टुडिओ वेस्टची अजून एक आहे लिपस्टिक, जी माझी फेवरेट आहे, आणि ह्याचा कलर ना म्हणजे कसावाला पिंक आहे माहिती आहे, एकदम असं गॉळीवाला पिंक नाही, आणि एकदम भारीवाला पिंक आहे. सो एक मिनिट, एकदम असा पावडर पिंक असतो ना तसा पिंक आहे हा. एवढा दिसतो तसा लाईट नाही आहे, लावल्यानंतर डार्क वाटतो. मी लावून दाखवते आता. हे ना पुसणं खूप डिफिकल्ट आहे, बिकॉज हा टिंट आहे ना, हा जाणार नाही मी काही केलं तरी. लेट्स ट्राय. टिंट आहे, डुईंग इट्स जॉब. टिंट सोडतोय लिप्सवरती. खालच्या लिप्सचा काय इश्यू आहे ना मला कळत नाही. स्टिल तसंच दिसतंय. सो असं कुर्ती वगैरे घातलं ना तर हा प्रोडक्ट खूप छान वाटतो. प्रोडक्ट नाही, लिपस्टिक.
सी एकदम सटल पिंक आहे हा. हे माझा गो टू आहे. मी खूप यूज करते. हे अजून संपलेलं नाही. याचं पॅकेजिंग बघा मी काय हालत केली आहे. ह्याचं आहे राणी, रिस्की राणी मॅटमध्ये आहे हे. हे पण स्टुडिओ वेस्टमध्ये मिळते. मला स्टुडिओ वेस्टचे शेड्स आवडतात आणि ह्याचा पण का ना प्राईस एकदम कमी रेट मध्ये मिळाली. ही एक्सपायर व्हायला आली. ओ वाव, बरं झालं लक्ष गेलं. तर हे मी आता यूज नाही करू शकत, बट हे मी थोडं थोडं ना ब्लश म्हणून पण यूज करते. बट एका व्हिडिओमध्ये ना रीलमध्ये रिसेंटली, आधी मला खूप सवय होती की मी लिपस्टिकलाच ॲज अ ब्लश यूज करते, बट एक रिसेंटली मी रील बघितली की त्याने ना इथे पिगमेंटेशन व्हायचे चान्सेस आहेत, पिंपल्स वगैरे असे कधी मला झाले तर नाही आहेत लिपस्टिकने, पण माहिती नाही याच्यामध्ये काय प्रोडक्ट आहे. लिप्ससाठी अप्रोप्रिएट आहे बट चीकसाठी नाही, म्हणून मग मी ते टेंट घेतलं हे एट्युड हाऊसचं. सो या, मला ही लिपस्टिक खूप आवडते. मी अजून रिस्टॉक करेल जरी एक्सपायर होत असेल खरंच तर. छान शेड एकदम, जास्त पिंकी नाही वाटत आणि एकदम असा सटल आहे, असा एकदम मॉवी शेड आहे. सो या, दॅट वॉज ऑल. आणि हे होते माझे फेवरेट लिप कॉम्बोज. अरे लिप ग्लॉस साऊदर्न फेवरेट लिप कॉम्बोज. तुम्हाला यातलं काही आवडलं असेल तर प्लीज सांगा. आय नो हा व्हिडिओ वॉज नॉट सो प्लॅन, तर आय डोंट नो हा कसा झाला आहे. अँगल पण थोडा चुकला बिकॉज मी माझा ट्रायपॉड नाही आणला आहे, बट आय थॉट की वर्क शुड नॉट स्टॉप. सो या, दिस वॉज इट. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि मला असे सजेशन्स देत राहा, मी त्याच्यावरती व्हिडिओज बनवेन. बाय.